नमस्कार विद्यार्थी मित्र हो, शिको आनंदी चॅनल सोबत मी श्री दिलीप मोहिते सर. आज आपण इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातील एक नवीन पाठ अभ्यासणार आहोत. आपल्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचन पाठ क्रमांक 10 आज आपण अभ्यासणार आहोत. पाठाचे नाव आहे लिओनार्दो दा व्हिंची. शब्दार्थांसह सोप्या भाषेत या संपूर्ण पाठाचं स्पष्टीकरण मी तुम्हाला देणार आहे. लिओनार्दो दा व्हिंची याचं नाव कदाचित तुम्ही ऐकलेले असेल. इतिहासामध्ये सुद्धा तुम्हाला या नावाचा परिचय झालेला असेल. मोनालिसा हे लिओनार्दो दा व्हिंची यांचं जगप्रसिद्ध चित्र आहे. आणि अशा ह्या लिओनार्दो दा व्हिंची यांच्या बालपणाविषयी, त्यांनी रेखाटलेल्या चित्रांविषयी आणि त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाविषयी आपल्याला या पाठामध्ये जाणून घ्यायचं आहे. चला तर मग आपण हा पाठ अभ्यासूया. या पाठाच्या लेखकांचा आपण सर्वप्रथम परिचय करून घेऊ. या पाठाचे लेखक आहेत अच्युत गोडबोले, त्यांचा जन्म 1950चा आहे, व दीपा देशमुख, त्यांचा जन्म 1967चा आहे. सर्वप्रथम अच्युत गोडबोले यांचा आपण परिचय करून घेऊ. मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक म्हणून डॉक्टर अच्युत गोडबोले यांना ओळखले जाते. माहिती तंत्रज्ञान व अर्थशास्त्राचे तज्ज्ञ अशी ही त्यांची ओळख आहे. त्यांनी मराठी वृत्तपत्र, नियतकालिकांमध्ये विपुल प्रमाणामध्ये लेखन, स्तंभलेखन केलेलं आहे. त्यांची कॅनव्हास, किमियागार, ग्रेट भेट, झपुर्झा भाग 1, 2 व 3, नादवेद, बोर्डरूम, मनकल्लोळ भाग 1 व 2, मुसाफिर, जग बदलणारे 12 जिनियस, ज्ञानोदय, मनात अशी अनेक प्रकारची पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि ही सर्व पुस्तकं अतिशय वाचनीय आहेत. तुमच्या ग्रंथालयामध्ये जर ही पुस्तकं मिळाली तर तुम्ही जरूर या पुस्तकांचं वाचन करा. आता या पाठाच्या सहलेखिका दीपा देशमुख यांचा आपण परिचय करून घेऊ. तर लेखिका दीपा देशमुख यांनी अच्युत गोडबोले यांच्यासह अनेक पुस्तकांचं लेखन केलेलं आहे आणि तसंच त्यांचं स्वतंत्र लेखनही प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे या पाठाच्या लेखकांचा आपण परिचय करून घेतला. आता आपण या पाठाची मध्यवर्ती कल्पना जाणून घेऊया, म्हणजे आपल्याला संपूर्ण पाठामध्ये काय अभ्यासायचं आहे ते लक्षात येईल. पहा, जागतिक कीर्तीचे चित्रकार लिओनार्दो दा व्हिंची यांचे बालपण. आता लिओनार्दो दा व्हिंची मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रबोधन काळातील ते एक प्रसिद्ध असे चित्रकार आहेत, जगप्रसिद्ध चित्रकार आहेत की ज्यांच्या चित्रांचा अभ्यास आजही केला जातो. तर त्यांचं बालपण कसं होतं, विविध विषयांमध्ये त्यांना असणारी विलक्षण गती, आणि केवळ ते चित्रकारच नाहीत, इतरही अनेक विषयांमध्ये त्यांना प्रचंड गती होती, प्रचंड बुद्धिमत्ता त्यांच्याकडे होती. आणि चित्रकलेच्या परिपूर्ण आविष्कारासाठी त्यांनी केलेला अभ्यास याची माहिती या पाठातून मिळते. आणि चित्रकला आणि या चित्रकलेसाठी काय अभ्यास करायला पाहिजे, आणि आपली चित्र जी असतील त्या चित्रांचं प्रकटीकरण जे आहे ते अधिक त्या ठिकाणी चांगलं कसं होईल, आणि त्याच्यासाठी आपल्याला काय काय करता येऊ शकेल, हे चांगल्या प्रकारे या लिओनार्दो दा व्हिंची यांनी अभ्यासलेलं होतं. आणि त्यांच्या ह्या एकंदरीत संपूर्ण व्यक्तिमत्वाविषयी आपल्याला या पाठामधून जाणून घ्यायचं आहे. लिओनार्दो यांनी विविध विषयांच्या अभ्यासातून आणि संशोधनातून काढलेली टिपणे अभ्यासकांना आजही कशी उपयुक्त ठरत आहेत हे या पाठातून स्पष्ट होते. आणि चित्रकार म्हणून तर ते प्रसिद्ध आहेतच, परंतु लिओनार्दो दा व्हिंची यांनी विविध विषयांच्या अभ्यासातून आणि संशोधनातून काही टिपणं काढलेली होती, काही लिहून ठेवलेलं आहे त्यांनी, काही टाचणं, काही नोंदी त्यांच्या आज उपलब्ध आहेत. आणि अभ्यासकांना आज या सर्व नोंदी खूप उपयुक्त ठरतात. आणि त्या कशा प्रकारे उपयुक्त ठरतात, कोणकोणत्या विषयांवरती त्यांनी अशा प्रकारची टिपणं लिहून ठेवलेली आहेत, आणि मग किती उंचीचे ते एक मोठं व्यक्तिमत्व होतं, किती मोठी कामगिरी त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पार पाडलेली आहे, आणि एक मोठा ठेवा संपूर्ण जगाला त्यांनी कोणत्या प्रकारचा दिलेला आहे हे सुद्धा आपल्याला या पाठातून लक्षात येणार आहे. आणि प्रस्तुत पाठ किशोर मे 2017 या मासिकातून घेतला आहे. आणि हा जो पाठ आहे तर तो किशोर नावाचं जे मासिक आहे, कदाचित ते तुमच्या शाळेमध्ये सुद्धा नियमितपणे येत असेल, तर या किशोर मासिकाच्या मे 2017च्या अंकामधून हा पाठ आपल्याला आपल्या इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये घेतलेला आहे. आता आपण या पाठाचा अभ्यास करूया, समजून घेऊया. पहा, इटली नावाच्या देशातलं उंच पर्वताच्या उतारावरचं व्हिंची नावाचं एक छोटंसं गाव.
आता इथे हा इटलीचा नकाशा मी तुम्हाला दाखवलेला आहे. इटली हा जो देश आहे तर त्याला फार मोठी प्राचीन परंपरा लाभलेली आहे आणि याच इटली नावाच्या देशातलं उंचच उंच अशा पर्वत उतारावरचं विंची नावाचं एक छोटंसं गाव आहे. एका बाजूला आर्नो नावाची खळखळ वाहणारी निळ्याशार पाण्याची नदी आणि या गावाच्या एका बाजूला आर्नो नावाची एक खळखळ वाहणारी निळ्याशार अशा पाण्याची छान नदी आहे. तर दुसरीकडे मोठमोठे डोंगरा एवढे खडकच खडक आणि दुसऱ्या बाजूला मोठमोठे डोंगरा एवढे खडकच खडक या गावाच्या भोवती आहेत. आणि अशा या सुंदर निसर्गरम्य गावामध्ये 15 एप्रिल 1452 या दिवशी पिएरो आणि कॅटेरिना यांच्या पोटी लिओनार्दो दा विंची यांचा जन्म झाला. आणि अशा प्रकारे 15 एप्रिल 1452 रोजी पिएरो आणि कॅटेरिना या दाम्पत्याच्या पोटी लिओनार्दो दा विंची यांचा जन्म झालेला आहे. एकंदरीतच लिओनार्दो दा विंची हे इटली देशातले आहेत आणि या इटली देशामधलं विंची नावाचं एक उंचच्या उंच अशा पर्वत उतारावरचं एक छोटंसं गाव आहे आणि ते त्यांचं गाव होतं. आणि या गावाच्या एका बाजूला आर्नो नावाची नदी वाहते आहे आणि दुसरीकडे मोठमोठे डोंगरा एवढे खडकच खडक आहेत. आणि अशा प्रकारच्या या निसर्गरम्य गावामध्ये त्यांचा जन्म जो आहे तर तो झालेला आहे. आता आपण त्यांच्याविषयी जाणून घेतलेला आहे, त्यांच्या जन्माविषयी जाणून घेतलेला आहे. आता लहानपणी लिओनार्दो डोंगर दऱ्यांतून मनसोक्त भटकला. आता गावाला लाभलेल्या ह्या सगळ्या नैसर्गिक पार्श्वभूमीचा प्रभाव आपल्यावरती नक्कीच पडत असतो. ज्या ठिकाणी आपण जन्म घेतो त्या संपूर्ण परिसरामध्ये आपण लहानाचं मोठं होत असतो. आणि इथे लिओनार्दो दा विंची हा सुद्धा त्यांच्या लहानपणी या गावाच्या अवतीभोवती असणाऱ्या डोंगर दऱ्यांतून अगदी मनसोक्तपणे भटकलेला आहे. निसर्गात राहिल्यामुळे त्याला चित्रकला, संगीत, पक्षी, प्राणी, गणित, विज्ञान आणि एकूणच निसर्ग यांबद्दल खूपच कुतूहल वाटायचं. आता कुतूहल म्हणजे नवल किंवा कौतुक आपल्याला माहिती आहे. आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये हा लिओनार्दो दा विंची राहत असल्यामुळं आणि निसर्ग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मोठा जादूगार आहे. निसर्गामध्ये कुठली गोष्ट नाही, सगळं काय आहे. आणि तिथं निसर्गामध्येच तो चित्रकला असेल, संगीत असेल, पक्षी, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतील, गणित असेल, विज्ञान असेल आणि एकूणच निसर्ग या सगळ्यांबद्दल त्याला जे काही कुतूहल वाटायचं आणि तो त्या ठिकाणी ह्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहत असताना त्याची ही जिज्ञासा नक्कीच वाढत राहिली. आणि याच वयात त्याला चित्र काढणं खूप आवडायला लागलं आणि याच वयामध्ये त्याला चित्र काढण्याची जी आवड आहे तर ती त्याच्यामध्ये निर्माण झाली. त्याला चित्र रेखाटणं खूप आवडायला लागलं. त्याचे वडील कशाला चित्र काढतोस असं म्हणून त्याला कधी रागावले नाहीत. पण त्याच्या वडिलांचा एक मोठा गुण इथं आपल्याला सांगितलेला आहे की आपल्या मुलामध्ये ही जी काही चित्रकलेची आवड आहे तर ह्या चित्रकलेच्या आवडीला त्यांच्या वडिलांनी खरं तर प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि कशाला चित्र काढतोस, कदाचित आपण अशा प्रकारे अभ्यास करत असताना जर चित्र काढत बसलेलो असतो तर कदाचित आपली आई किंवा वडील आपल्याला असं म्हणू शकतात, अरे चित्र कशाला काढतोस, अभ्यास करत बस. परंतु इथं ह्या लिओनार्दो दा विंचीचे जे वडील आहेत तर ते कधीही ह्या लिओनार्दोवरती रागावले नाहीत की कशाला तू चित्र काढतोस असं त्यांनी कधी आपल्या मुलाला म्हटलं नाही. उलट त्याला जे आवडतं ते करायला त्यांनी संधी दिली आणि अशा प्रकारचं प्रोत्साहन जे आहे ते वडिलांच्याकडून लहानपणी लिओनार्दोला मिळालेलं आहे. लिओनार्दोला चित्र काढायला इतकं आवडू लागलं की तो तहानभूक विसरून जात असे. आता बघा ह्या लिओनार्दोमध्ये चित्र काढण्याची आवड किती होती, इतकी होती की तो त्या ठिकाणी चित्र काढायला लागला म्हणजे तहानभूक सुद्धा विसरून जायचा. म्हणजे एवढा त्या ठिकाणी तो चित्र काढण्यामध्ये गढून जायचा, मग्न व्हायचा. आपली चित्र खरीखुरी वाटली पाहिजेत म्हणून लिओनार्दो नाना तऱ्हेचे प्रयोग करायचा आणि आपली जी चित्र आहेत ती अगदी हुबेहूब वाटली पाहिजेत, खरीखुरी वाटली पाहिजेत, जशीच्या तशी वाटायला पाहिजेत. म्हणजे कोणताही एक चांगला कलावंत जो आहे, कलाकार जो आहे तर त्याचं कधी समाधान वाटत नाही, समाधान होत नसतं किती चांगलं चित्र रेखाटलं तरी. आणि हा लिओनार्दो सुद्धा त्याच प्रकारचा होता की तो चित्र काढण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यायचा, वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करत राहायचा. तो चक्क जंगलात फिरून पाली, सरडे, साप, वटवाघूळ, आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पाल असेल बघा, इथे सरडा असेल, त्याचबरोबर साप असेल, आता साप सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात, वटवाघूळ असेल. तर अशा प्रकारच्या ह्या सगळ्या प्राण्यांची जर चित्र काढायची असतील, पक्ष्यांची काही चित्र काढायची असतील तर तो त्या ठिकाणी
सगळं ह्या सगळ्या म्हणजे जंगलामध्ये तो पायी फिरायचा, पाली सरडे साप वटवाघूळ असं काय काय तर तो गोळा करून आणायचा आणि घरी आल्यावर त्यांचं निरीक्षण करत बसायचा की ह्या पक्ष्यांचं असेल, ह्या प्राण्यांचं असेल की ह्या सगळ्यांचं तो अगदी बारकाईने निरीक्षण करायचा आणि त्यांच्या शरीर रचनेचा तो अभ्यास करायचा आणि तो ज्या प्रकारचं चित्र रेखाटणार असेल तर ते अगदी हुबेहूब यावं, जसंच्या तसं यावं यासाठी तो खूप मोठा प्रयत्नशील असायचा आणि यासाठी तो मेहनत सुद्धा घ्यायचा. आणि अशा प्रकारे लिओनार्दो द विंची की लहानपण त्याचं कसं होतं आणि त्याला चित्रकलेची आवड कशी निर्माण झाली, वडिलांनी त्याला कसं प्रोत्साहन दिलं आणि तो वेगवेगळे प्रयोग कसा करायचा आपली चित्र अधिक चांगली येण्यासाठी, हे तर आपल्याला लक्षात येतं. त्याची गुणवैशिष्ट्ये लक्षात येतात की एखादा चित्रकार हा जगप्रसिद्ध चित्रकार होतो तर त्याचं लहानपण असेल, तो नेमका कसा चित्र रेखाटायला लागला याविषयी जाणून घेणं आपले उत्सुकतेच असतं. आणि नेमकं लेखकांनी ते त्यांच्या बालपणाविषयी किंवा बालपणामध्ये त्यांना ह्या चित्रकलेची आवड कशी निर्माण झाली आणि नेमकी ती चित्र कशा प्रकारे रेखाटायची आणि अभ्यास कसा करायचे ही चित्र काढण्यापूर्वी हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं. म्हणजे कोणतीही कला अवगत करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे अभ्यास नावाची गोष्ट असली पाहिजे. बारकाईनं आपण प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करायला पाहिजे आणि लिओनार्दोमध्ये हा गुण होता. 10 ते 12 वर्षांचा असताना लिओनार्दो वडिलांबरोबर फ्लोरेन्स शहरात राहायला आला होता आणि 10 ते 12 वर्षांचा असताना हा लिओनार्दो आपल्या वडिलांच्या बरोबर या इटलीतील फ्लोरेन्स नावाच्या शहरामध्ये राहायला आला. त्यावेळी फ्लोरेन्स हे बुद्धिमंत चित्रकार, शिल्पकार, कारागीर, व्यापारी, श्रीमंत लोक आणि तत्वज्ञ यांचं शहर होतं. आणि फ्लोरेन्स शहराची ख्याती अशी होती की या शहरामध्ये अनेक बुद्धिमंत राहत होते, चित्रकार राहत होते, शिल्पकार राहत होते, कारागीर वेगवेगळ्या प्रकारचे राहत होते, व्यापारी होते, श्रीमंत लोक होते, तत्वज्ञ होते. म्हणजे अशा प्रकारे ह्या फ्लोरेन्स शहराला एक वेगळी परंपरा लाभलेली होती आणि सर्व प्रकारच्या सर्व क्षेत्रातली माणसं या शहरामध्ये वास्तव्यास होती. वयाच्या 14व्या वर्षांपासून ते 27व्या वर्षांपर्यंत लिओनार्दोनं व्हेरोशियो या त्यावेळच्या विख्यात चित्रकाराकडे चित्रकलेचं शिक्षण घेतलं आणि लिओनार्दोनं त्याच्या वयाच्या 14व्या वर्षापासून ते जवळपास 27व्या वर्षांपर्यंत व्हेरोशियो नावाचा जो त्यावेळचा प्रसिद्ध असा चित्रकार होता तर त्याच्याकडे हे चित्रकलेचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं. चित्रकलेशिवाय लिओनार्दोनं अनेक गोष्टी आत्मसात केल्या होत्या आणि ह्या लिओनार्दोनं चित्रकला तर आत्मसात केलीच, पण त्याचबरोबर इतरही अनेक गोष्टीमध्ये त्यानं त्या ठिकाणी काही गोष्टी अभ्यासण्याचा प्रयत्न केला, अनेक गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला. तसंच गंमत म्हणजे लिओनार्दो त्याच्या वहीत वर्गमुळांचा गुणाकार कसा करायचा हे ल्युकाकडे जाऊन शिकून घे असं स्वतःला सूचना दिल्यासारखं काय काय लिहून ठेवत असे. आणि त्याची ही सवय होती की तो टिपणं वेगवेगळ्या प्रकारची काढायचा आणि कधी कधी तो आपल्या वहीमध्ये स्वतःलाच काही सूचना देऊन ठेवायचा की वर्गमुळांचा गुणाकार कसा करायचा हे ल्युकाकडे जाऊन शिकून घे. आणि अशा प्रकारचं एक प्रकारचं स्वतःला आव्हान तो द्यायचा आणि नवीन काहीतरी शिकून घेण्याचा प्रयत्न करायचा. त्याला गणित आणि तंत्रज्ञान हे विषयही खूप आवडत आणि जशी चित्रकला त्याला आवडत होती तसं गणित आणि तंत्रज्ञान सुद्धा त्याच्या आवडीचे विषय होते. विश्व कसं निर्माण होतं आणि हे संपूर्ण जगाची निर्मिती कशी झाली किंवा कशी होत असेल, प्रलय का आणि कसा होतो आणि त्याचबरोबर विनाश सुद्धा कसा होतो, त्याची काय कारण आहेत, या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्यानं खगोलशास्त्राचा सुद्धा अभ्यास केला होता. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्यानं खगोलशास्त्राचा सुद्धा अभ्यास केला आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यानं मिळवण्याचा प्रयत्न सुद्धा केला. अँटोनियो डेल पॉलिओलो हा शरीर रचनेचा अभ्यास करणारा आणि मृतदेहाचं विच्छेदन करणारा पहिला चित्रकार म्हणून ओळखला जातो. आता मृतदेहाचं विच्छेदन म्हणजे काय की ज्याला पोस्टमार्टम असं म्हणतो आपण, की मृतदेहाच्या आतील सर्व अवयवांची शास्त्रीय तपासणी करणं त्यालाच मृतदेहाचं विच्छेदन करणं असं म्हणतात. तर इथे लिओनार्दो द विंची यानं अँटोनियो डेल पॉलिओलो हा जो काही त्यावेळेचा शरीर रचनेचा अभ्यासक होता तर त्याच्याबरोबर असेल आणि मृतदेहाचं विच्छेदन करणारा तो पहिला चित्रकार होता हा अँटोनियो डेल पॉलिओलो. आणि त्याच्या स्टुडिओमध्ये जाऊन लिओनार्दोनं शरीराची आणि स्नायूच्या रचनेची माहिती करून घेतलेली आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपण शिकायची असेल तर ती कशी मुळापासून शिकायला पाहिजे आणि केवळ चित्रकला नाही तर चित्रकलेसाठी आवश्यक असणाऱ्या इतर अनेक गोष्टींचा अभ्यास जो आहे तर तो लिओनार्दोनं केलेला होता. आणि अँटोनियो डेल पॉलिओलो हा शरीर रचनेचा अभ्यासक होता, मृतदेहांचं विच्छेदन करणारा पहिला चित्रकार तो होता आणि त्याची ती ओळखच होती. आणि त्याच्या स्टुडिओमध्ये
जाऊन हा लिओनार्दो ते शरीराची आणि ह्या स्नायूंच्या रचनेची माहिती करून घेत असे. म्हणजे ह्या मृतदेहांचं जे विच्छेदन तिथं होत होतं, तर तिथे तो लिओनार्दो त्या मानवी शरीराची त्याचबरोबर शरीरातील विविध स्नायूंच्या रचनेची तो बारकाईने माहिती करून घेऊ लागला. चित्र काढताना प्रत्येक अवयवाचं प्रमाण आणि रचना यांच्या तो गणिती पद्धतीने नोंदी करून मगच त्याची रेखाटनं करत असे. आणि चित्र काढण्यापूर्वी, कोणत्याही प्रकारचं चित्र रेखाटण्यापूर्वी ते चित्र हुबेहूब रेखाटलं जावं यासाठी. कारण अशा प्रकारचं कुठलाही पक्षी असू दे, प्राणी असू दे, व्यक्ती असू दे, की यांचं चित्र रेखाटत असताना ज्याचं चित्र रेखाटायचं आहे तर ते नेमकं कसं रेखाटायला पाहिजे, त्यासाठी त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं आवश्यक असतं. आणि इथं लिओनार्दो हा चित्र काढतानाच प्रत्येक अवयवाचं प्रमाण, त्याची रचना यांचाही अभ्यास करायचा आणि गणिती पद्धतीने नोंदी करून आणि मगच त्यांची रेखाटन करत असायचा. म्हणजे जेणेकरून ते चित्र जसंच्या तसं त्या ठिकाणी त्याच्याकडून रेखाटलं जायचं. म्हणजे लिओनार्दो शिल्पकलेपेक्षा चित्रकलेला जास्त श्रेष्ठ दर्जाची कला मानत असते. आणि हा लिओनार्दो शिल्पकलेपेक्षा सुद्धा चित्रकलेला एक श्रेष्ठ दर्जाची कला मानायचा. आता त्याचं कारण असं होतं की शिल्पकला तांत्रिक असून मेंदूला कमी ताण देणारी असते, असं त्याचं मत होतं. शिल्पकार दगडातला नको असलेला भाग काढत राहतो आणि मग पण चित्रकार चित्रातल्या जागा हव्या असलेल्या गोष्टींनी भरत राहतो. आणि शिल्पकला आणि चित्रकला यातला फरक त्यानं सांगितलेला होता की शिल्पकला ही यांत्रिक आहे, मेंदूला कमी ताण देणारी असते. परंतु आणि शिल्पकार काय करत असतो की दगडातला नको असलेला भाग काढत राहतो आणि आपोआपच त्या ठिकाणी एखादं शिल्प तयार होत असतं. परंतु चित्रकार मात्र वेगळा आहे या गोष्टींपेक्षा, की चित्रकार हा चित्रातल्या जागा हव्या असलेल्या गोष्टींनी भरत राहतो. म्हणजे इथं कल्पनाशक्तीला जो वाव आहे तर तो इथं ह्या चित्रकलेमध्ये मिळतो. आणि चित्रकाराला त्या प्रकारचं ते स्वातंत्र्य जे आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी चित्रामध्ये आणायच्या, तर ते चित्रकलेमध्ये शक्य होतं. आणि म्हणून शिल्पकलेपेक्षा सुद्धा चित्रकला ही श्रेष्ठ दर्जाची कला आहे असं हे लिओनार्दोचं मत होतं. आणि असं त्यानं स्वतःच लिहून ठेवलेलं होतं. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी गेल्याशिवाय आणि ती गोष्ट नीट समजल्याशिवाय लिओनार्दो कामाला सुरुवातच करत नसे. हा गुण लिओनार्दोचा आपल्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्वाचा आहे की कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी गेल्याशिवाय आणि ती गोष्ट आपण नीट समजून घेतल्याशिवाय आपण खरंच कुठल्या कामाला सुरुवात करता कामा नये. जे करायचं आहे ते काय करायचं आहे, कशासाठी करायचं आहे आणि मग त्याच्या मुळाशी जाऊन आपण ती गोष्ट समजून घेणं आणि मग ती करणं, म्हणजे मग आपल्याला त्या कामातला आनंद मिळत असतो आणि आपलं काम सुद्धा चांगल्या प्रकारे पूर्ण होतं. आणि इथं लिओनार्दोला सुद्धा हीच सवय होती की त्याला जे काही करायचं असेल तर ते करण्यापूर्वी तो त्या प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जायचा, ती गोष्ट पूर्णपणे समजून घ्यायचा मुळापासून आणि मगच आपल्या कामाला तो सुरुवात करायचा. म्हणजे अशा प्रकारे ह्या मोठ्या व्यक्तींच्या मध्ये असणारे हे जे काही गुण आहेत तर ते आपण त्या ठिकाणी घेतले पाहिजेत. आणि ते हा लिओनार्दोचा फार चांगला गुण आहे की कुठलंही काही शिकायचं असेल तरी आपल्याला त्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास करायला पाहिजे, त्या गोष्टीचा मुळापासून आपण अभ्यास करायला पाहिजे आणि मगच त्या कामाला आपण सुरुवात करायला हवी. कल्पनाशक्ती ही विचाराच्या आधी येते आणि नंतर आकार येतात असेही त्याला वाटते. आणि त्याचं असं मत होतं की कल्पनाशक्ती ही जी आहे तर ती कुठल्याही विचाराच्या आधी येत असते आणि नंतर मग त्याला आकार मिळत राहतात असं त्याला त्या ठिकाणी वाटायचं. म्हणजे कल्पनाशक्ती नावाची गोष्ट जी आहे तर ती फार मोठी आहे आपल्यामध्ये असणारी. आणि आपण ज्या प्रकारे कल्पना करणार आहोत त्याप्रमाणे आपल्याला विचार सुचत जाणार आहेत आणि त्या विचारातूनच मग आपण पुढे आपण कल्पनाशक्तीच्या साह्याने जी गोष्ट कल्पिलेली आहे तर ती प्रत्यक्ष आपल्याला वास्तवात आणता येणार आहे. म्हणजे कल्पनाशक्ती ही विचाराच्या आधी येते आणि नंतर आकार येतात असं त्याला वाटायचं. 1472 साली लिओनार्दोनं ख्रिश्चन कथेवर आधारलेलं एनन्सिएशन नावाचं पहिलं तैलचित्र काढलं. आता तैलचित्र म्हणजे ऑइल पेंटच्या साह्यानं काढलेलं चित्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे तेलाच्या रंगाने काढलेलं चित्र त्याला तैलचित्र असं म्हणतात. आणि 1472 साली ह्या लिओनार्दोनं एका ख्रिश्चन कथेवर आधारलेलं एनन्सिएशन नावाचं हे तैलचित्र पहिल्यांदा रेखाटलं. आता चित्रकलेतला हा एक मोठा प्रयोगच होता. आणि ह्या तैलचित्राची परंपरा जी आहे तर ती ह्या लिओनार्दोपासून सुरू झाली. आणि तेलाच्या रंगाने ही चित्र काढता येतं हे त्या ठिकाणी त्यानं दाखवून दिलं. लहानपणापासूनच लिओनार्दोला स्पर्धा करणं आणि वादविवाद करणं आवडत नसे. आता लिओनार्दोचा हा गुण सुद्धा आपल्याला घेण्यासारखा आहे की कुठलीही स्पर्धा असेल तर तिथं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये भाग घ्यायचा, इतरांच्या बरोबर स्पर्धा करायची किंवा इतरांच्या बरोबर कोणत्या तरी विषयावरती वादविवाद करत बसायचं, ही गोष्ट ह्या लिओनार्दोला आवडायची नाही. म्हणजे स्पर्धा करणं आणि वादविवाद करणं हा काय त्याच्या व्यक्तिमत्वाचा गुण नव्हता. तो खूपच शांतताप्रिय होता. आणि हा लिओनार्दोला
शांतता खूप प्रिय होती. तो शांतताप्रिय स्वभावाचा होता. जिथे पक्षी विक्रीला ठेवलेले असतात तिथे जाऊन लिओनार्दो तो विक्रेता म्हणेल त्या किमतीला ते पक्षी विकत घेऊन लगेचच त्यांना पिंजऱ्यातून मुक्त करत असे. आणि तो स्वातंत्र्यप्रिय सुद्धा होता की जिथं काही पक्षी विकायला ठेवलेले असायचे तिथे हा लिओनार्दो जायचा आणि तो विक्रेता म्हणेल त्या किमतीला ते सगळे पक्षी विकत घ्यायचा आणि लगेच त्यांना पिंजऱ्यातून सोडून द्यायचा. आणि अशा प्रकारे हा लिओनार्दो जो होता तर तो एका वेगळ्या व्यक्तिमत्वाचा होता, शांतताप्रिय होता, स्वातंत्र्यप्रिय होता. युद्ध आणि युद्धामुळे होणारा रक्तपात आणि मनुष्यहानी या गोष्टींबद्दल त्याला प्रचंड तिटकारा होता. आणि युद्ध असेल, युद्धामुळे होणारा रक्तपात असेल तर याबद्दल तो व्यथित व्हायचा. होणाऱ्या जीवितहानीबद्दल, मनुष्यहानीबद्दल त्याला प्रचंड त्या ठिकाणी वाईट वाटायचं. आणि म्हणून युद्धाचा आणि युद्धामुळे होणाऱ्या ह्या सगळ्या रक्तपाताचा, मनुष्यहानीचा त्याला प्रचंड तिटकारा होता आणि त्याला ते आवडायचं नाही. लिओनार्दो दिसायला अत्यंत देखणा होता आणि लिओनार्दोचं व्यक्तिमत्व जे होतं तर ते सुद्धा अत्यंत देखणं असं होतं. उठावदार गुलाबी रंगाचे कपडे घालणं आणि टापटीप राहणं लिओनार्दोला खूपच आवडे. आणि उठावदार अशा गुलाबी रंगाचे कपडे तो परिधान करायचा, टापटीप असायचा आणि या गोष्टींची त्याला खूपच आवड होती. त्याचा आवाजही सुरेल होता. म्हणजे एकाच माणसामध्ये किती प्रकारचे गुण असू शकतात हे आपल्याला लक्षात येतं की ह्या लिओनार्दोचा आवाज सुद्धा खूपच सुरेल होता. आणि अशा प्रकारे त्याच्या आवाजामध्ये सुद्धा गोडवा होता. त्यामुळे तो गायला लागला की लोक मंत्रमुग्ध होऊन जाऊन ते गाणं ऐकत असत. आणि हा लिओनार्दो एखादं गाणं गायला लागला की लोक सुद्धा त्या ठिकाणी भारावून जायचे, मंत्रमुग्ध होऊन जायचे आणि त्याचं गाणं ऐकतच राहायचे. ल्यूट नावाचं तंतुवाद्य वाजवण्यात तो वाकबगार होता आणि तो जसं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं गायचा अगदी त्याच पद्धतीनं तो चांगल्या प्रकारे वाद्य सुद्धा वाजवायचा. त्यावेळेचं ल्यूट नावाचं जे तंतुवाद्य आहे तर तो त्या ठिकाणी तो छान प्रकारे वागवायचा. त्याच्यामध्ये तो वाकबगार होता, चतुर होता, कुशल होता आणि तो नेहमीच प्रसन्न आणि आनंदी असे. आणि त्याचा चेहरा नेहमीच प्रसन्न आणि आनंदी असायचा आणि सगळ्यांशी मिळून मिसळून वागत असे. म्हणजे ह्या लिओनार्दोमध्ये ह्या सगळ्या प्रकारची गुणवैशिष्ट्ये होती आणि कदाचित म्हणूनच तो जगप्रसिद्ध चित्रकार होऊ शकला किंवा त्यानं जे काही टिपणं लिहून ठेवलेले आहेत त्यावरून त्यानं इतर विषयांचा सुद्धा किती सखोल अभ्यास केला होता हे आपल्याला लक्षात येतं. ते आपण पुढे अभ्यासणारच आहोत की हे तंतुवाद्य जे आहे तर ते कशाला तंतुवाद्य म्हणतात तर वेगवेगळ्या जाडीच्या, धातूच्या एक वा अनेक तारांद्वारे नाद निर्माण करून वाजविण्यात येणारं हे एक प्रकारचं वाद्य आहे. आणि अशा प्रकारचं हे तंतुवाद्य हा लिओनार्दो छान प्रकारे वाजवायचा. संगीताची सुद्धा त्याला आवड होती. आता आपण ह्या लिओनार्दोचं सगळ्यात मोठं जे चित्रकलेतलं योगदान आहे तर ती म्हणजे त्यानं रेखाटलेली जगप्रसिद्ध चित्र. आणि त्याच्यामध्ये मोनालिसा हे जे चित्र आहे की ज्या चित्राबद्दलचं कुतूहल, जिज्ञासा आजही त्या ठिकाणी लोकांमध्ये आहे आणि त्याच्या या चित्रांचा अभ्यास आजही जगभरामध्ये केला जातो. आणि जगप्रसिद्ध चित्रकार म्हणून त्याला जी ख्याती मिळाली ती या मोनालिसा चित्रामुळेच मिळाली. तर आपण आता ह्या लिओनार्दोचं चित्रकलेतलं नेमकं योगदान काय ते समजावून घेऊया. की लिओनार्दो जी सर्वोत्कृष्ट समजली जाणारी प्रचंड गाजलेली जगप्रसिद्ध कलाकृती म्हणजे मोनालिसाचं चित्र. आणि ह्या लिओनार्दोची सर्वोत्कृष्ट समजली जाणारी ही एक कलाकृती आहे, जगप्रसिद्ध अशी ही कलाकृती आहे. आणि मोनालिसाचं हे जे चित्र आहे तर ह्या चित्रामुळं एक जागतिक दर्जाचा चित्रकार म्हणून लिओनार्दोला प्रसिद्धी मिळाली. 1503 ते 1505 अशी 3 वर्ष लिओनार्दो या चित्रावर काम करत होता. आणि जवळपास 1503 पासून ते 1505 पर्यंत म्हणजे अशा प्रकारची 3 वर्ष हा लिओनार्दो हे जे चित्र आहे तर हे चित्र रेखाटण्याचं काम करत होता. किती कष्ट असतील की 3 वर्ष एखाद्या चित्र रेखाटण्यासाठी एखादा चित्रकार घेत असतो. याचा अर्थ त्यांना जे रेखाटायचं आहे ते जोपर्यंत तो रेखाटू शकत नव्हता, ते चित्र जसं त्याला हवं तसं निर्माण होऊ शकत नव्हतं, तोपर्यंत तो त्या ठिकाणी रेखाटत राहिलेला असावा. आणि जवळपास 3 वर्ष त्याने या चित्रावरती मेहनत घेतली. आणि मोनालिसाच्या चेहऱ्यावरचं स्मित आजही भल्या भल्यांना कोड्यात टाकतं. आणि या मोनालिसाच्या चित्राचं हे वैशिष्ट्य आहे की या मोनालिसाकडं आपण जेव्हा जेव्हा पाहतो तेव्हा तेव्हा या चेहऱ्यावरचं एक स्मित हास्य जे आहे ते आजही भल्या भल्यांना कोड्यात पाडतं, म्हणजे पेचात टाकतं. की अजूनही हे रहस्य उलगडलेलं नाही की ह्या मोनालिसाच्या चेहऱ्यावरचं असणारं स्मित की जे प्रत्येकाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं भासतं तर ते नेमकं आहे कशा प्रकारचं. फ्रान्सिस्को दी बार्टोलोमिओ डे गिओकोंडो नावाच्या एका व्यापाऱ्याच्या मोनालिसा उर्फ मॅडोना लिसा नावाच्या 24 वर्षाच्या बायकोचं हे चित्र होतं. आणि फ्रान्सिस्को दी बार्टोलोमिओ
डेल गिओकोंडो नावाच्या एका व्यापाऱ्याच्या मोनालिसा उर्फ मॅडोना लिसा नावाच्या 24 वर्षाच्या बायकोचं हे एक चित्र आहे आणि हे चित्र ला गिओकोंडा या नावानेही ओळखलं जातं आणि हे मोनालिसा चित्र जे आहे ते ला गिओकोंडा या नावानं सुद्धा ओळखलं जातं. हे चित्र काढताना लिओनार्दोनं मोनालिसा हिला मॉडेल म्हणून बसून राहण्याचा कंटाळा येऊ नये म्हणून तिचं मन रमवण्यासाठी गायक वादकही ठेवले होतं असं म्हणतात. आणि हे चित्र रेखाटत असताना ह्या मोनालिसाला जे काही समोर ठेवून हा लिओनार्दो दा विंची हे चित्र रेखाटत होता तेव्हा ह्या मोनालिसाला तिथं बसून कंटाळा येऊ नये म्हणून तिचं मनोरंजन करण्यासाठी गायक वादक सुद्धा त्यानं ठेवलेले होते. आणि अशा प्रकारची एक आख्यायिका जी आहे ती ह्या चित्राच्या संदर्भामध्ये सांगितली जाते. आजही इतक्या वर्षानंतर मोनालिसाच्या डोळ्यांतली ओलसर चमक आणि तेज अचंबित करणारा आहे. आणि आज सुद्धा इतकी वर्षे निघून गेली, जवळपास 500 वर्षांचा कालखंड निघून गेला आणि इतक्या वर्षानंतर सुद्धा ह्या मोनालिसाच्या डोळ्यांतली ओलसर चमक असेल, तेज असेल, ते सर्वांनाच आश्चर्यचकित करणार असं आहे. मोनालिसा हे चित्र आज पॅरिसच्या लूव्र संग्रहालयात आहे आणि मोनालिसाचं हे जगप्रसिद्ध चित्र जे आहे तर ते पॅरिसमधील लूव्र नावाचं एक संग्रहालय आहे. या संग्रहालयामध्ये हे चित्र तिथं त्या ठिकाणी आजही असलेलं आपल्याला दिसतं. त्याच संग्रहालयातलं एक इमेज जी आहे ती इथं स्क्रीनवरती तुम्हाला दिसते आहे की लोक त्या ठिकाणी ते चित्र पाहताना तुम्हाला दिसत आहेत आणि समोर हे मोनालिसाचं चित्र जे आहे ते ह्या संग्रहालयामध्ये ठेवलेलं आहे. लिओनार्दो दा विंची कोण नव्हता? आता आपल्याला प्रश्न पडेल की एवढ्या सगळ्या गोष्टींवरती काम करणारा, वेगवेगळ्या विषयांमध्ये रुची घेऊन तिथं सखोल अभ्यास करणारा हा लिओनार्दो दा विंची कोण नव्हता हा प्रश्न महत्वाचा आहे. म्हणजे सर्व काही तो होता. तो एकाच वेळेला चित्रकार होता, शिल्पकार होता, वास्तुशास्त्रज्ञ होता, शरीरशास्त्रज्ञ होता, गणिती होता, वैज्ञानिक होता, संशोधक होता, लष्करी अभियंता होता, साहित्यिक होता, संगीतकार होता, नेपथ्यकार होता, लेखक होता, तंत्रज्ञ होता आणि तत्वज्ञ सुद्धा होता. या सगळ्या भूमिका निभावणारा हा कलावंत होता. म्हणजे आता एवढी सगळी वैशिष्ट्ये आपण जर बघितली तर खरंच हा जो प्रश्न होता की लिओनार्दो दा विंची कोण नव्हता, आता ह्यातला अशी कुठलीच गोष्ट राहिलेली नाही की जी वेगवेगळ्या व्यक्तींच्या ठिकाणी एखादीच असते. परंतु लिओनार्दो दा विंचीमध्ये मात्र ह्या गोष्टी एकाच वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये होत्या आणि प्रत्येक गोष्टींमध्ये त्यानं एक संशोधनाचं काम केलेलं आहे आणि त्या प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास केलेला आहे. आणि अशा प्रकारे या सगळ्या प्रकारच्या भूमिका निभावणारा एक कलावंत म्हणजे हा लिओनार्दो दा विंची होता. लिओनार्दोनं काढलेल्या मॅडोना ऑन दी रॉक्स, आता इथं स्क्रीनवरती तुम्हाला हे चित्र दिसत आहे की मॅडोना ऑन दी रॉक्स, लास्ट सपर आणि मोनालिसा यांसारख्या मोजक्या चित्रांनी त्याचं नाव जगात अजरामर झालं. आता इथे मॅडोना ऑन दी रॉक्स असेल, लास्ट सपर असेल, मोनालिसा असेल, ही त्याची जगप्रसिद्ध चित्र आहेत. तर या चित्रांनी तो अजरामर झाला जगामध्ये की त्याला आज जे कधीच विसरू शकणार नाही. जोपर्यंत ही चित्र आहेत तोपर्यंत या लिओनार्दो दा विंचीचं नाव कायम जगात राहणार आहे. लिओनार्दोनं अनेक यंत्रही तयार केली, अनेकांचे आराखडे तयार केले आणि अनेक गोष्टींचे शोधही लावले. आणि ह्या लिओनार्दोनं अनेक प्रकारची यंत्र तयार केली, अनेक प्रकारचे आराखडे तयार केले आणि अनेक गोष्टींचे शोध सुद्धा लावलेले आहेत. आणि अशा प्रकारे ह्या लिओनार्दोनं की ही चित्र तर रेखाटलेलीच आहेत पण अनेक प्रकारची यंत्र तयार केली, अनेक गोष्टींचे आराखडे त्याने तयार केले आणि शोध सुद्धा लावलेले आहेत. आज आपण जे हेलिकॉप्टर्स बघतो, आता एक उदाहरण बघूया. आज आपण ज्या प्रकारची हेलिकॉप्टर्स बघतो तशाच हेलिकॉप्टर्सची लिओनार्दोच्या नोंदवह्यात अनेक रेखाटनं आणि गणितं बघायला मिळतात. बघा आश्चर्याची गोष्ट काय आहे की जी हेलिकॉप्टर्स आपण आजच्या काळामध्ये निर्माण केली परंतु अशा प्रकारच्या हेलिकॉप्टर्सची कल्पना ह्या लिओनार्दोनं केलेली होती आणि त्याच्या अनेक नोंदवह्या ज्या सापडलेल्या आहेत त्या नोंदवह्यांमध्ये या हेलिकॉप्टर्सची रेखाटनं, चित्र जी आहेत ती सुद्धा असलेली आपल्याला दिसतात आणि त्या संबंधातली गणितं सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे अशा पद्धतीनं हेलिकॉप्टर्सची रचना किंवा रेखाटनं ही पूर्वीच ह्या लिओनार्दो विंचीनं करून ठेवलेली होती. सायकल अस्तित्वात येण्यापूर्वी 300 वर्षे आधीच लिओनार्दोनं सायकलचा आराखडा तयार करून ठेवला होता. आणि ह्या लिओनार्दोचं आणखी एक रेखाटन आहे की आपण जी दररोज सायकल वापरतो तर ती सायकल अस्तित्वात येण्यापूर्वी ही 300 वर्ष आधीच लिओनार्दोनं, म्हणजे जेव्हा सायकलचा शोध लागला त्याच्यापूर्वीच
300 वर्षे अगोदर ह्या लिओनार्दोनं या सायकलचा सुद्धा आराखडा तयार केलेला होता. हे त्याच्या नोंदवह्यांवरून आपल्याला लक्षात येतं, त्यानं रेखाटलेल्या ह्या चित्रांवरून लक्षात येतं. लिओनार्दोच्या नोंदवह्यांचा अभ्यास करून त्यातली तंत्र समजून घेण्याचा अभ्यासकांचे प्रयत्न आजही चालू आहेत. आणि ह्या लिओनार्दोच्या नोंदवह्यांचा अभ्यास करायचा, त्याच्यामध्ये त्यानं ज्या प्रकारचं तंत्र वापरलेलं आहे किंवा ज्या प्रकारे त्यानं रेखाटणं वेगवेगळ्या प्रकारची त्याची रेखाटणं ह्या नोंदवह्यांमध्ये दिसतात, तर त्या सगळ्यांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न जो आहे तर तो अभ्यासकांचा आजही सुरू आहे. इथं लास्ट सप्पर नावाचं जे चित्र आलेलं आहे जगप्रसिद्ध, तर त्या चित्राविषयी आपण जाणून घेऊया की या चित्रामध्ये येशू ख्रिस्त व त्यांचे 12 शिष्य यांच्यामध्ये घडलेल्या अखेरच्या जेवणावळीचा हा प्रसंग जो आहे तर तो रेखाटलेला आहे. आणि अशा प्रकारचं हे लास्ट सप्पर चित्र सुद्धा जगप्रसिद्ध चित्र आहे. आता पुढे जाणून घेऊया येशू ख्रिस्ता लिओनार्दो विषयी, की आपल्या आयुष्याच्या अंतापर्यंत लिओनार्दोनं वेगवेगळ्या विषयांवर टिपणं करून ठेवली होती. आणि ह्या लिओनार्दोनं अगदी त्याच्या जीवनाच्या अखेरपर्यंत वेगवेगळ्या विषयांवरती काही नोंदी करून ठेवलेल्या होत्या. त्यात प्रकाश विज्ञानाविषयी काही नोंदी आढळतात. आता प्रकाश विज्ञान त्यालाच आपण इंग्रजीमध्ये ऑप्टिक्स म्हणतो. आवाज विज्ञान म्हणजे आवाजाचं जे शास्त्र आहे की ज्याला आपण इंग्रजीमध्ये अकॉस्टिक्स असं म्हणतो. मेकॅनिक्स म्हणजे यांत्रिकी संदर्भातल्या काही नोंदी असतील. हायड्रोलिक्स की ज्याला जलविद्युतशास्त्र म्हणजे वाहतं जे पाणी असतं त्या वाहत्या पाण्यामध्ये एक शक्ती असते, तर हे सुद्धा याचा सुद्धा अभ्यास या लिओनार्दोनं केलेला होता. उड्डाण की ज्याला आपण फ्लाईट म्हणतो, उड्डाणाविषयीचा विचार त्यानं केलेला होता. खगोलशास्त्र की ज्याला ॲस्ट्रॉनॉमी असं आपण म्हणतो, त्याचाही अभ्यास ह्या लिओनार्दोनं केलेला होता. शस्त्रविज्ञान म्हणजे आपण ज्या प्रकारची शस्त्र आज वापरतो आहोत, वेपन्स वापरतो आहोत, तर त्या प्रकारच्या शस्त्रांचा विचार त्यानं अगोदरच केलेला होता आणि त्या पद्धतीची काही रेखाटनं सुद्धा त्यानं केलेली होती. आणि शरीर विज्ञान की ज्याला आपण ॲनाटॉमी असं म्हणतो, शरीरशास्त्राचा अभ्यास, तर याविषयीचं संशोधन करून विचार आणि इतर माहिती सुद्धा त्यानं टिपलेली होती. 3,500 पानं होती अशा त्याच्या 19 वह्या आजही उपलब्ध आहेत. आणि जवळपास 3,500 पानं होती अशा प्रकारच्या 19 वह्या ह्या त्यानं जे काही टिपणं काढून ठेवलेली होती, तर त्या टिपणांच्या ह्या वह्या आजही त्या ठिकाणी अभ्यासकांसाठी उपलब्ध आहेत. 2 मे 1519 या दिवशी वयाच्या 67व्या वर्षी कला आणि विज्ञान या दोन्ही शाखांत संचार करणाऱ्या लिओनार्दोनं या जगाचा कायमचा निरोप घेतला. आणि 2 मे 1519 या दिवशी त्याचं वय 67 वर्षे होतं. आणि त्याच वर्षी कला आणि विज्ञान या दोन्ही शाखांमध्ये प्रचंड संचार करणारा आणि जगप्रसिद्ध अशी कामगिरी करून ठेवणाऱ्या या लिओनार्दोनं ह्या जगाचा कायमचा निरोप घेतला. आपली चित्र शिल्प, आपण बांधलेली इमारती, पूल, तसंच आपलं संशोधन हे सारं जगासाठी तो आपल्या मागे ठेवून गेला. परंतु त्यानं ज्या प्रकारचं काम केलेलं आहे आणि ज्या प्रकारचे रेखाटनं करून ठेवलेले आहेत, ज्या प्रकारची त्याच्याकडं बुद्धिमत्ता होती, कल्पनाशक्ती होती की ज्याच्या माध्यमातून त्यानं हे सगळं संशोधन केलेलं होतं, तर ते मात्र जगासाठी कायमचं तो ठेवून गेलेला आहे. आणि आजही त्या ठिकाणी जग त्यानं ह्या सगळ्या केलेल्या संशोधनाचा अभ्यास करत आहे. आणि अशाच ह्या जगप्रसिद्ध लोकांच्या कर्तृत्वातून, कार्यातून हे जग जे आहे तर ते पुढे जाताना आपल्याला दिसतं. एकंदरीत लिओनार्दो दा व्हिंची हा केवळ चित्रकार नाही, तर वेगवेगळ्या विषयांमध्ये त्यानं सखोल अभ्यास केलेला होता. हे आपल्या लक्षात येतं की विद्यार्थी मित्र हो, बाहेरून माणूस कसा दिसतो आणि त्याच माणसाच्या अंतर्मनात काय चाललंय, या दोन्ही गोष्टी चित्रांत उतरवण्याचं प्रभुत्व कलावंताला साध्य करावंच लागतं. आणि या दोन्ही गोष्टी ज्या कलावंताला साध्य होतात त्याला श्रेष्ठ दर्जाचा कलावंत म्हणतात. हे लिओनार्दो दा व्हिंची याचं हे उद्गार आहेत आणि हे उद्गार त्यालाही लागू पडतात. आणि एकंदरीतच कला काय नेमकी असते आणि चित्र कशा प्रकारे रेखाटली जावीत, हुबेहूब चित्र कशा पद्धतीनं साकार होतं, ह्याचं एक मार्गदर्शन जे आहे ते ह्या उद्गारातून आपल्याला मिळतं. आणि नेमका कलावंत हा कसा घडत असतो आणि तो श्रेष्ठ दर्जाचा कलावंत कसा होतो, याचा एक मार्ग जो आहे तोच एक प्रकारे ह्या लिओनार्दो दा व्हिंचीच्या या उद्गारातून आपल्याला लक्षात येतो की लिओनार्दो दा व्हिंची संपूर्ण जगाला भुरळ पाडणारं असं हे एक व्यक्तिमत्व होतं. तो चित्रकार होता, शिल्पकार होता, वास्तुशास्त्रज्ञ होता, शरीरशास्त्रज्ञ होता, गणिती होता, वैज्ञानिक, संशोधक, लष्करी अभियंता, साहित्यिक, संगीतकार, नेपथ्यकार, लेखक, तंत्रज्ञ, तत्वज्ञ या सर्वच भूमिका एकाच वेळी निभावणारा कलावंत म्हणजे हा लिओनार्दो दा व्हिंची. आणि लिओनार्दो यानं ज्या प्रकारची
कामगिरी करून ठेवलेली आहे ती संपूर्ण जगाला मार्गदर्शक अशाच स्वरूपाची आहे. तुम्हाला हा पाठ नक्की आवडला असेल. सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. धन्यवाद.